याच्यासाठी म्हणजे वंध्यत्वासाठी मोस्टली स्त्रियांना बऱ्यापैकी कधी कधी जबाबदार धरलं जातं, तर मग ते कितपत खरं आहे? मला तसं वाटत नाही ॲक्च्युली. म्हणजे पूर्वीच्या काळी तसं जास्त होती, पण आता तर मला म्हणजे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्यामध्ये 60% स्त्रिया कारणीभूत असतात, तर तेवढं तब्बल 40% पुरुष कारणीभूत असतात. अच्छा. म्हणजे स्त्रियांमध्ये समजा इरेग्युलर पिरियड्स किंवा पीसीओडी, पीसीओएस तर आपला विषय झालाच आहे, एएमएच कमी असणं, फॅलोपियन ट्यूबचे ब्लॉक असणं, बऱ्याचदा सुरुवातला उशिरा लग्न झाल्यामुळे बीजांची क्वालिटी चांगली नसते. म्हणजे आयुर्वेदाने तर सांगितलंय, सुरुवातला जर तुमचं 2-3 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहून आपोआप मिसकॅरेजेस होत असेल तर त्याला केवळ स्त्री जबाबदार नसते, स्त्रीची उष्णता जबाबदार नाही. पुरुषाच्या स्पर्ममध्ये पण ज्यावेळेस बीजांमध्ये बीजदृष्टी असते त्यानंतर सुद्धा असे मिसकॅरेजेस घडून येतात. पण बरेच जोडपे हे मान्य करायला तयार नसतात. प्रेग्नेन्सी राहते म्हणजे पुरुष चांगला आहे असं काही नाहीये. तर ह्या सर्व केसेसमध्ये सर्वांगीण विचार करून प्रॉपरली ट्रीटमेंट घेणं, आहार विहाराचं पालन करणं, औषधी व्यवस्थित घेणं म्हणजे नॅचरली प्रेग्नेन्सी राहून जाते.